नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणिताचा परिचय करून घेणार आहोत आणि जास्त वेळ न घालवता डायरेक्टली पॉइंटवर येऊयात. गणित शिकत असताना किती अडचणी येतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित जमत नाही, त्याची कारणं असतात, जेणेकरून त्यांनी शालेय जीवनामध्ये त्यांनी गणिताचा चांगला अभ्यास केलेला नसतो. त्याचबरोबर 10वी झाल्यानंतर त्यांचा गणिताचा संबंध तुटतो आणि म्हणून काही जणांना गणित अवघड जातं. परंतु आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, जरी आतापर्यंत गणित जमलं नाहीये तरी पण मनातला न्यूनगंड काढून टाकायचा आणि निश्चितपणे आज नव्याने एकदम उमेदीने चांगल्या पद्धतीने तयारी करायची. तर आज मी तुम्हाला गणितामधली जी महत्वाची प्रकरणं आहेत, जे की तुमच्या परीक्षेला पडलेली आहेत आणि त्या परीक्षेमध्ये निश्चितपणे कसा प्रश्न विचारला आणि त्याला अनुसरून कुठले प्रकरण आहे, त्या प्रकरणाचं बेसिक टू ॲडव्हान्स आपण सगळे उदाहरणं तुम्हाला सोडून घेणार आहेत ते प्रत्येक प्रकरणामध्ये. परंतु ती प्रकरणं कुठली आहेत ते आपण आज निश्चितपणे समजून घेतोय. मला सांगा, एक पहिलं प्रकरण आहे संख्या व संख्यांचे प्रकार. याच्याबद्दलची तुम्हाला बरीच माहिती असेल, पण ज्यांना माहित नाही पूर्ण संख्या कशा असतात, संख्यांचे प्रकार किती आहेत, म्हणजे नैसर्गिक संख्या असेल, पूर्ण संख्या असेल, पूर्णांक संख्या असेल, पूर्णांक मध्ये व्यवहार्य अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि आवृत्ती दशांश अपूर्णांक, आणि त्याचबरोबर समसंख्या असेल, विषम संख्या असेल, मूळ संख्या असेल, संयुक्त संख्या असेल, परिमेय संख्या असेल, अपरिमेय संख्या असेल, वास्तव संख्या असेल, अवास्तव संख्या असेल, विरुद्ध संख्या असेल, त्रिकोणी संख्या असेल, चौरस संख्या असेल म्हणजेच वर्ग संख्या असेल. तर अशा पद्धतीच्या ज्या संख्या आहेत, ह्या सगळ्या संख्यांचे प्रकार ओळख झाली पाहिजे. एखादी संख्या दिली आपल्याला, समजा संख्या दिलेली 17, तर ती 17 मूळ आहे का संयुक्त आहे, मग त्याची काय खासियत आहे, तिचं वेगळं पण काय, हे असं प्रत्येक 1 ते 100 पर्यंत जे अंक आहेत त्यातल्या सगळ्या संख्या आपल्याला ओळखता आल्याच पाहिजेत. कमीत कमी जास्तीत जास्त 200 पर्यंत मूळ संख्या येणं गरजेचं आहे, बरोबर ना. आणि नाहीच कळलं तर त्या संख्येला कुठल्या संख्येने भाग जात नाही, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की त्या संख्या संयुक्त आहेत का मूळ आहेत. ठीक आहे, त्या प्रकरणामध्ये काय शिकणार आहे, फक्त एक ऍडव्हर्टाइज म्हणून समजून सांगतोय तुम्हाला की यामध्ये कुठले घटक येणार आहेत आणि कुठले नाही. आता 1 ते 100 पर्यंत उजळणी सगळ्यांना येत असेल, 1 ते 100 पर्यंत उजळणी येते सर, पण ते तर आम्हाला येत नाही का सर, एवढं तर आम्ही एवढे हुशार नाहीत असं वाटतंय का तुम्हाला. पण 1 ते 100 अंकावरील विचारलेले प्रश्न, म्हणजे 1 ते 100 पर्यंत 2 अंक किती वेळेस येतो, 1 ते 100 मध्ये 0 अंक किती वेळेस येतो, 1 ते 100 मध्ये 1 अंक किती वेळेस येतो, 1 ते 100 मध्ये विषम ज्या मूळ संख्या आहेत त्यांची आदला बदल केली आणि आदला बदल केल्यानंतर अशा किती मूळ संख्याच मिळतात, अशा पद्धतीचे भरपूर प्रश्न आहेत. त्याचबरोबर 1 ते 100 पर्यंत 8 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत, 1 ते 100 पर्यंतच नव्हे तर प्रश्न असे निर्माण होऊ शकतात 1 ते 500 पर्यंत 17 ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आणि त्यांची बेरीज किती. बघा, असे जर प्रश्न उलट सुलट जर विचारले, त्यानंतर आपल्याला विचारलं क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करा, क्रमवार समसंख्यांची बेरीज करा, क्रमवार विषम संख्यांची बेरीज करा, क्रमवार वर्ग संख्यांची बेरीज करा आणि क्रमवार घन संख्यांची बेरीज करा, तर हे सगळे प्रश्न आपल्याला परत लक्षात येणार की 1 ते 100 पर्यंत उजळणी येते, पण त्यावर विचारलेले प्रश्न जरा डोकेदुखी करतात आणि ते आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्याचबरोबर स्थानिक किंमत आहे. आता स्थानिक किंमत तुम्हाला माहिती आहे, जसं की एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंकप, जलेबी, मध्यम परार्ध, हे सगळं जिलबी पेढा सगळं आलं त्याच्यात. पण महत्वाचा मुद्दा काय, इथपर्यंत तुम्हाला विचारलं जात नाही, पण त्या दिलेल्या संख्येची स्थानिक किंमत तुम्हाला काढता येईल. मग सर हे पण खूप सोपं आहे, पण तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्याच्यावरती एक प्रश्न तरी कमीत कमी असणार आहे. पण तो प्रश्न तुम्हाला म्हणजे काय करणार आहे, समजा एक्झाम्पल दिलं की पॉइंट नंतर येणारी एखादं 4 आहे किंवा उजवीकडे 7 आहे, डावीकडे 7 आहे, दोन्हीचा डिफरन्स विचारा, स्थानिक किमती आणि दर्शनी किंमत यांच्यामधला फरक सांगा. स्टारच्या जागी एकच अंक समान येतो, परंतु तुम्हाला त्या 2 अंक आहे त्यांच्यातला फरक दिलेला असेल आणि त्यातली त्या स्टारच्या जागी काढणं एका विदिन सेकंदामध्ये आपल्याला काढता येणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये पॉइंटची जर गणित विचारले तुम्हाला स्थानिक किमतीमध्ये, म्हणजे अशी संख्या लिहिलेली असेल 0.47 आणि इकडं 5 दिलेला असेल, याची किंमत विचारलेली आणि इकडं पण तुम्हाला 2 म्हणजे 427 दिलेले, तर तुम्हाला विचारलंय किंवा ही जी आहे इकडं किंवा हे 4 आणि या 4 मध्ये फरक काय, बरोबर ना. हे 4 जे आहे, उजवीकडील 4 आणि डावीकडले 4 आहे, ते एकमेकांच्या कितीमध्ये पटीत आहेत, बरोबर ना. किंवा डावीकडले 4 पेक्षा उजवीकडलं 4 जे आहे
ते डावीकडल्या 4च्या किती पट आहे, असे विविध प्रश्न ह्याच्यावरती तयार होतात. आणि आणखी बरेच काही प्रश्न या स्थानिक किमतीमध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकरण खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला सांगितलं इथं चिन्हांचे नियम व दशांश चिन्हांचे नियम, ज्या विद्यार्थ्याचं गणित कच्चं आहे आणि हे शिकल्याशिवाय पुढे येतच नाही. पुढे काय शिकायचंय, गणिताचा अभ्यास कसा करायचा, शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये. पण चिन्हांचे नियम म्हणजे तुम्हाला बॉडमॉसचे नियम माहित पाहिजे. त्यानंतर वजा वजा अधिक येतं का, वजा 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 राहतं, हे वजा वजा कधी राहतं आणि अधिक कधी राहतं हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याचबरोबर दशांश चिन्हांचे नियम आहेत. दशांश चिन्हांच्या नियमामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की भागाकारात दशांश चिन्ह कुणीकडे सरकतं आणि गुणाकारात दशांश चिन्ह कुणीकडे सरकतं. वरती जर एखादी संख्या दिलेली असेल 4.5 दिली आणि खाली 1000 लिहिलेलं असेल तर आपल्याला ह्याचं रूपांतर करता आलं पाहिजे. 4.5 ला 1000 ने कसं भागा सर, 4.5 लहान आहे 1000 हे, तर ह्याचं संक्षिप्त रूप म्हणजे किंवा ह्याला 3 शून्य कट केल्यानंतर भागाकार आहे, मग भागाकारात दशांश चिन्ह डावीकडं. मी ही शिकवत नाही, मी फक्त तुम्हाला या प्रकरणातल्या असणाऱ्या घटकांची ओळख करून देतोय. आणि म्हणून हे चिन्हांचे नियम असतील आणि दशांश चिन्हांचे नियम असतील हे खूप महत्वाचे आहेत, कारण यावरती आपल्याला दशांश अपूर्णांक आहे, आवृत्ती दशांश अपूर्णांक आहे. त्याचबरोबर येणारे सगळे गणिताचे पॉइंट मध्ये उत्तर येत असतील तर तेही आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, विभाज्यतेच्या कसोट्या घ्या. विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत याच्यामध्ये हे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी लागतं. आणि मग कॅल्क्युलेशन साठी आपल्याला 2ची कसोटी, तुम्ही म्हणता हे सर आम्हाला येत आहे सगळं बेसिक, पण ज्या ज्या विद्यार्थ्याला येत नाही त्याच्यामध्ये काही अडचणी येतात, त्या अडचणी सगळ्या दूर करण्याचा प्रयत्न माझा प्रामाणिकपणे असणार आहे. मग 2ची कसोटी असेल, 3ची कसोटी असेल, 4ची असेल, 5ची असेल, 6ची असेल आणि त्याचबरोबर 7ची आली नाही तरी चालते, पण 8ची आणि 9ची किमान एवढे. मग परत तुम्हाला माहिती आहे 12ची आहे, 15ची आहे, 36ची आहे, 72ची आहे, पण एवढ्या कसोटीची गरज पडत नाही. मी आता सांगितलं की 2ची पण तुम्हाला समजताना 0.2 एकक स्थानी 0.246 आलं की होऊन जातं. त्यावर 3ची आहे त्या अंकांची बेरीज त्यांच्या पटीत, हे मी सगळं सांगणार आहे. फक्त कसोट्या का महत्वाच्या हे सांगतो तुम्हाला की जेव्हा तुम्हाला पाडे वर्ग गण आले आणि पाडे आल्यानंतर विभाज्य आणि याच्यावरून काय आहे रे, कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. ते कॅल्क्युलेशन आपल्याला करण्यासाठी ज्यांना खरंच कॅल्क्युलेशनच येत नाही त्यांनी काय करायचं की कसोट्या वगैरे आपल्या क्लिअर करून घ्यायच्या आणि खूप सोप्या. विविध परिमाणे प्रकरण आहे, यामध्ये आपल्याला काय शिकावं लागणार आहे. विविध परिमाणे प्रकरणामध्ये आपण एखादी वस्तू मोजत असताना 1 2 3 अशा पद्धतीने त्याची मोज करता येत नाही आपल्याला, तर त्यावेळेस काय करावं लागतं, लिटर मीटर किलोग्रॅम मध्ये मोजावं लागतं. आणि लिटर मीटर किलोग्रॅम मध्ये मोजत असताना मग हे सगळे एकक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल 1 हेक्टो बरोबर किती डेसी, बरोबर किती सेंटी म्हटल्यानंतर किती किलो, बरोबर ना, म्हणजे किलो, हेक्टो, डेसी, सेंटी, मिली हे जे आहेत ना ही सगळी एकक आपल्याला एकमेकांमध्ये रूपांतरित करायला सांगतात. त्यावेळेस देखील काय होतं रे, म्हणजे 10ने तरी गुणाकार करावा लागतो किंवा 10ने भागाकार तरी करावा लागतो. आणि म्हणून एवढंच नाही तर 1 फूट बरोबर किती इंच, 1 फूट बरोबर किती सेंटीमीटर असतं, बरोबर ना, किती बाय कितीचं किती स्क्वेअर फूट असतो. एखाद्या हॉलमध्ये फरशी बसवायची असेल आणि एखादा हॉल जर 20 बाय 30चा असेल, मीटरचा असेल आणि जर तुम्हाला फरशी बसवायची असेल तर एक फरशीची साईज 2 बाय 2 असेल म्हणजे 4 स्क्वेअर फूट असेल, तर त्या हॉलमध्ये निश्चित ॲक्युरेट अचूक पद्धतीने किती फरशा बसतील हे सगळी मोजमाप आपल्याला कळली पाहिजेत. 1 ब्रास म्हणजे किती स्क्वेअर फूट असतं, 1 हेक्टर मध्ये किती आरा असतं, 1 एकर मध्ये किती आरा असतं, 1 मन बरोबर किती किलो असतं, 1 यार्ड म्हणजे 1 यार्ड म्हणजे किती फूट असतं, 1 फर्लंग म्हणजे किती, असे बरेच छोटे छोटे एकक आहेत. ते सरळ 1 ग्रोस म्हणजे किती, 1 ग्रोस म्हणजे किती नग, हा तुम्हाला प्रश्न बघा बऱ्याच जणांना माहिती असेल पण बऱ्याच जणांना माहिती देखील नसेल. आणि म्हणून विविध परिमाणे हे दैनंदिन जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये आपण जगत असताना निश्चितपणे आपल्याला ह्याचं व्यावहारिक नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि व्यावहारिक नॉलेज मध्ये या प्रकरणाचा खूप फायदा होतो. कधी कधी एखादं गणित तुम्हाला येतं पण त्याची एकक माहित नसतात, त्याची परिमाण माहित नसतात आणि इथं परिणाम झाला परिमाण असतं, इथं लक्षात ठेवा. ठीक आहे, टाईप मिस्टेक झालेली आहे थोड्या. आता सगळ्यात महत्वाचं प्रकरण आहे लसावी आणि मसावी. मग लसावी आणि मसावी मध्ये सुरुवातीला 1 2 3 संख्या दिल्या जातात. त्या संख्यांचा लसावी आणि मसावी काढायला लागलं म्हणजे काढायला सांगितलेला असतो.
परत काय केलं जातं, संख्या देत नाहीत, लसावी आणि मसावी देतात, त्या संख्या विचारतात, त्यातली लहान विचारतात, त्यातली मोठी विचारतात. त्यानंतर दोन संख्यांचा गुणाकार दिलेला असतो आणि लसावी दिलेला असतो, तर मसावी विचारलेला असतो. तर कधी कधी त्या दोन संख्यांचा गुणाकार आणि मसावी दिलेला असतो, तर त्या दोन संख्या काढायच्या असतात. त्या दोन संख्येतला फरक, त्या दोन संख्येतली बेरीज, त्या संख्येतली वजाबाकी, निश्चितपणे भरपूर काय ह्याच्यामध्ये प्रश्न आहेत. कधी कधी असं होतं, त्या दोन संख्या दिलेल्या नसतात, फक्त एकच लसावी दिलेला असतो, पण त्याच्यात खासियत दिलेली असते. लहानात लहान म्हटल्यानंतर काय काढायचं, मोठ्यात मोठं म्हटल्यानंतर काय काढायचं, कमीत कमी म्हटल्यानंतर काय काढायचं, जास्तीत जास्त म्हटल्यानंतर काय काढायचं, हे सगळे लसावी मसावीची भरपूर अशी काही उदाहरणं आहेत. मग अपूर्णांकांचा लसावी, दशांश संख्यांचा लसावी, म्हणजे याच्यामध्ये इतके घटक आहे, तेवढे टाईप तुम्हाला येणं गरजेचं आहे. तुम्हाला एका परीक्षेत असं विचारलं जाणार नाही, चला आता एखादी परीक्षा आहे आणि डायरेक्ट लसावी मसावीची सगळेच 50 उदाहरणं दिलेत, असं कदापि होणार नाही. तर आपल्याला मार्क मिळवायचा असेल तर एक एक प्रकरणातून एक दोन मार्क मिळणार आहेत, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. म्हणजे परिपूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स आपल्याला अभ्यास झालाच पाहिजे आपला. आणि मग यामध्ये काय काय शिकणार आहे ते प्रत्यक्षात नंतर शिकूयात, फक्त मी तुम्हाला परिचय करून देतोय. आणि वर्ग आणि वर्गमूळ जे आहे, यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला वर्ग येणं गरजेचं. आणि ही बेसिक संकल्पना आहे. दुसरी तिसरी चौथीचे लेकर सुद्धा आपल्याला कमीत कमी 30 पर्यंत वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. तुमचा गॅप पडलेला असेल, तुमचा अभ्यासामध्ये जरा खूप दिवस झाला तुम्ही त्याच्याकडे बघितलं नसेल, आपण कधी कधी वाटतं की आपण नव्याने पुन्हा एकदा नव्याने पहिली दुसरी तिसरी पासून शाळा शिकायला जावी, पण आता जाणं शक्य नाहीये. तरी पण आपण एक करू शकतो की आपल्या मनाला आणि त्याचबरोबर हे सगळं बेसिक पासून तयारी करायला लागते. मग आता याच्यामध्ये काय शिकणार, वर्ग झाले, पण वर्ग काढत असताना दशांश संख्यांचे वर्ग काढायचे, ती वर्ग संख्या आहे का नाही ती ओळखायची, ती वर्ग संख्या कशावरून ओळखायची, त्या वर्ग संख्यांचे काय नियम आहेत, त्याच्यावरून तुम्हाला ते न बघता ती वर्ग संख्या आहे असं कधी कळणार आहे, ते आपण शिकवल्यानंतर कळणार. मोठ्या संख्यांचं वर्गमूळ काढायचंय, दशांश संख्यांचं वर्गमूळ काढायचंय, बरोबर ना. आणि मग त्याच्यात देखील तुम्हाला वर्ग संख्या कोणती आणि वर्ग मूळ तिचं कसं काढायचं, ह्या सगळ्या संकल्पना आपण शिकणार आहेत. त्याच पद्धतीने घन देखील तुम्हाला कमीत कमी 15 पर्यंत हे शेवटी मी तुम्हाला सांगतोय. आणि मोठ्या संख्यांचं घनमूळ आणि त्यामध्ये असणाऱ्या विचित्र पद्धतीने दिलेली जी संख्या आणि त्या सगळ्या संख्यांचं विशिष्ट क्रमाने मांडणी करून आपल्याला त्याचं काय काढावं लागतं रे, उत्तर काढावं लागतं. हे उत्तर तुम्हाला काढता आली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपण संख्यांच्या प्रकारमध्ये अपूर्णांक संख्या शिकलो आणि याचे 3 प्रकार पडतात. ह्या 3 प्रकारामध्ये पहिला प्रकार जो आहे तो प्रकार आहे व्यवहारी अपूर्णांक. मग आपल्याला समजलं पाहिजे की व्यवहारी अपूर्णांक संख्या म्हणजे कोणाला म्हणायचं, नेमकं व्यवहारी अपूर्णांक संख्या कशी असते, बरोबर ना. तर त्या संख्या कशा आहेत ते आपण ते प्रत्यक्षात नंतर बघणार आहेत. व्यवहारी अपूर्णांक असेल, दशांश अपूर्णांक असेल आणि आवृत्ती दशांश अपूर्णांक असेल. एक जर आपण एखादं उदाहरण घेतलं, समजा 2 पॉइंट इथं 17 दिलं आणि इथं दिलं 28 दिलं आणि याच्यावरती बार दिला, आवृत्ती दशांश अपूर्णांक. ह्याच्या छेदामध्ये 9 येतं, 99 येतं, 999 येतं, परंतु काही संख्यांवरती बार दिला नाही. याचं फायनली उत्तर कसं काढायचं, म्हणजे आपला जिथं अभ्यास संपतो तिथं प्रश्न एखादा विचारला जाऊ शकतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे, म्हणजे आपण काहीतरी अभ्यास केला असं म्हणता येईल, बरोबर ना. ह्या सगळ्या प्रकरणांचं आपण फक्त काय करतोय, संक्षिप्त रूपात धावता आढावा घेतोय, फक्त आपण काय शिकणार आहेत. ठीक आहे. सरासरी अशी कुठलं म्हणजे परीक्षा नाही की सरासरीवरती म्हणजे प्रश्न विचारला नाही. आणि मग सरासरीमध्ये एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर सरासरी येत. त्यानंतर कधी कधी एकूण संख्या विचारल्या जातात, कधी कधी एकूण संख्यांची बेरीज विचारली जाते. यामध्ये नावाड्याचा प्रश्न सातत्याने येत असतो. शिक्षक त्याच्यामध्ये आला वर्गामध्ये की त्याची लगेच वाढीव सरासरी काय, त्याचे शॉर्टकट खतरनाक आहेत आपल्याकडे. म्हणजे असे प्रश्न विचारले जातात, एखादा जहाजेमध्ये 22 विद्यार्थी असतील, त्यातला एक उतरला आणि दुसरा चढला, बरोबर ना, आणि त्याचं वय काय, त्याचं वजन काय, अशा काही गोष्टी ह्याच्यामध्ये दिलेल्या असतात. तर असे भरपूर प्रकार आहेत, 50, 60, 70 टाईप आहेत. ते सगळे टाईप आपल्याला प्रत्येक एका टाईपचे 2-2 उदाहरणं तरी आपल्याला निदान ह्याच्यामध्ये बघायचे आणि ते एकदम क्वालिटी बघणार आहेत आपण. आणि येणार तुम्हाला शाब्दिक उदाहरणं भरपूर राहतात ह्याच्यामध्ये. मग क्रिकेटची उदाहरणं पण ह्याच्यामध्ये राहतात. म्हणजे 10 सामने खेळला, 11 सामन्यात एवढ्या धावा काढल्या तर किती त्याची ऍव्हरेजली सरासरी निघेल, हे सगळे उदाहरणं तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे. गुणोत्तर प्रमाणमध्ये पण भरपूर तुम्हाला उदाहरणं विचारली जातात. 3 जण असतील तर 3 जणांची एकत्रित तुम्हाला बेरीज दिलेली असते, त्यांचं गुणोत्तर दिलेलं असतं. त्या गुणोत्तरामध्ये परत अजून बऱ्याच गोष्टी सांगता येतील ह्याच्यामध्ये. तृतीय पद काढा,
बरोबर ना. त्यानंतर चतुर्थ प्रमाणपद काढा, मध्यम प्रमाणपद काढा, ह्या अशा भूमितीमध्ये काढा, गणितीय मध्ये काढा. आणि शाब्दिक उदाहरणं अल्कोहोलच्या बाबतीत, ह्याच्या बाबतीत ह्याची भरपूर उदाहरणं आहेत. ह्याच्यात देखील इतके टाईप आहेत, ते सगळे टाईप आपण तुम्हाला शिकवणार आहे. घातांक हे घटक जो आहे ना, बऱ्याच जणांचा घात करतो. घनमूळ, वर्गमूळ आणि घातांक यांचा जरा चांगला संबंध आहे. आणि या संबंधामध्ये ह्या घातांकाचे बऱ्याच जणांना पाया समान करणं, बरोबर ना. त्याचबरोबर दिलेले चौथं मूळ असेल, तिसरं मूळ असेल, पाचवं मूळ असेल, कधी कधी हे सगळं कॅल्क्युलेशन करून त्यांचा पाया समान करून त्या एक्स ची किंमत काढता आली पाहिजे. याच्यासाठी त्याचे असणारे जे 7-8 नियम आहेत, म्हणजे ते नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि घातांक प्रकरणामध्ये हा खूप वैचारिक विषय, गणित हा वैचारिक विषय. गणितामध्ये तुम्हाला वैचारिक विषय म्हणजे काय, तर प्रत्येक स्टेपला विचार करायला होतो. आणि सगळ्यात जास्त हे प्रकरण जमलं त्याला खूप जमतं आणि सोडवायला पण खूप मजा येते, कारण पेन अगदी एकदम चांगला चालतो. पण ज्यावेळेस ह्याला याच्या संकल्पना, ह्याच्या बेसिक हे जे फॉर्म्युले माहित नसतील, त्यावेळेस मात्र त्याला हे कॅल्क्युलेशन जमत नाही. त्याला लक्षात आलं पाहिजे की 841 म्हटलं की काय येतं, 81 म्हटलं की काय येतं, 81 म्हटलं की 9चा वर्ग, बरोबर ना. 81 म्हटलं की तुम्हाला मांडता आलं पाहिजे की त्याच्याबद्दल काय. 64 म्हणलं की तुम्हाला मांडता आलं पाहिजे तो 8चा वर्ग आहे, पण 64 म्हणल्यानंतर 4चा तिसरा देखील विसरता कामा नये. हे सिच्युएशन असते आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते अंक घेता आले पाहिजे. त्याचबरोबर शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, यांचा एक निकटचा संबंध आहे. काय संबंध आहे, शेकडेवारीमध्ये तुम्हाला कळलं पाहिजे 12.5% म्हणजे काय, बरोबर ना. 37.5% म्हणजे काय, 87.5% म्हणजे काय, 67.5% म्हणजे 62.5% म्हणजे काय. आणि मग त्यांची टक्केवारी त्यांची काढत असताना प्रत्येक शाब्दिक उदाहरण दिलेलं असतं. म्हणजे आता 40% गणितात पास झाले, 60% भूगोलमध्ये पास झाले आणि दोन्ही विषयात नापास झालेले 12% आहेत. तर इझिली तुम्हाला विचारलं जातं, तर त्या विद्यार्थी त्या परीक्षेला बसले किती होते, असे कितीतरी उदाहरणं सांगतात. एखाद्या संख्येची टक्केवारी काढा, बरोबर ना. टक्केवारी काढणं, शेकडेवारी म्हणजे शतमान आहे आणि याच्यामध्ये परत नफा तोटा, आणि याच्यामध्ये नफा झालाय का तोटा झालाय, तो निव्वळ नफा म्हणजे प्रत्यक्ष नफा झालाय का प्रत्यक्ष तोटा झालाय, का शेकडा नफा झालाय का शेकडा तोटा झालाय, यावरती भरपूर गणित आहे तुम्हाला. आणि मग यामध्ये अजून काही प्रकरण आहेत, खूप छान छान प्रकरण आहे बाबा. हे खूप महत्वाची प्रकरण आहे सगळे. आता काळकाम विवेक म्हणजे एक व्यक्ती एखादं काम 10 दिवसात करत असेल, दुसरा 15 दिवसात करत असेल आणि तिसरा 20 दिवसात करत असेल, तर तिघे मिळून ते एकत्रित काम कधी करतील, दोघं असतील तर दोघं मिळून कधी काम करतील, बरोबर ना. आणि मग याच्यामध्ये तिघांचं काम दिलेलं असतं, दोघांचं दिलेलं असतं आणि एकट्याचं राहिलेलं असतं, बरोबर. यातला एखादा काय करतो, 4-5 दिवस काम करतो आणि दुसरा काय करतो, 2 म्हणजे दुसरा त्याला जॉईन होतो, किंवा 3 जण असतील तर मध्येच एखादा येतो, एखादा मधनच निघून जातो. तर हे सगळं कॅल्क्युलेशन जर तुम्हाला सरळ प्रश्न विचारला, शिकायच्या अगोदर प्रश्न विचारला, तर तुम्ही सरळ म्हणताना या प्रश्नाचे उत्तर येणार नाही. पण याच्यामधले काही गोष्टी एकदम संकल्पनायुक्त आहेत आणि ह्याची सगळी उदाहरणं जवळपास शाब्दिक उदाहरण आहेत. म्हणजे एखाद्या कामाच्या निमपट काम केलं, माणसाच्या दुप्पट माणसं केले, तर त्या असणारं जे आहे तर त्याच्यामधलं त्याचं काम, ते काम पूर्ण किती दिवसात होईल, अशी भरपूर काही काळकाम वेग मध्ये तुम्हाला येणार आहेत. ठीक आहे. तर यामध्ये नळ टाकी पण त्याच पद्धतीने असणार. पहिला नळ 10 तासात टाकी भरतो, दुसरा 20 तासात भरतो आणि तिसरा नळ जर 8 तासात रिकामी करत असेल तर ती टाकी भरेल का रिकामी होईल, आणि रिकामी होईल तर किती वेळात, किती तासानंतर रिकामी होईल. आणि त्याचबरोबर यामध्ये असतं कधी कधी छिद्र असतं, एखादं छिद्र पाडलेलं असतं, तरी टाकी कशी भरणार आहे, अशा याच्यामध्ये भरपूर. इथं किल्ल्यांची सुद्धा गणितं असतात बघा. एवढे किल्ल्यावरती सैन्य आलं, इतके दिवस त्यांना अन्न पुरवठा होतो, पण त्यातले निम्मे निघून गेले किंवा जास्तीचे 400 आले. तर हे सगळ्या संकल्पना ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहेत. ठीक आहे. आणि इथं काय दिले रे, वेग, वेळ, अंतर. यामध्ये आगगाडी असते, रेल्वे असते, म्हणजेच रेल्वे म्हणजे आगगाडी. आणि मग याच्यामध्ये बघा प्लॅटफॉर्मची लांबी विचारलेली असते, गाडीची लांबी दिलेली असते, वेळ दिलेला असतो आणि वेग दिलेला असतो. यामध्ये एक मास्टर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. अंतर विचारलेलं असेल तर 5/18 आणि वेळ आणि वेग विचारलं असेल तर 18/5 वापरायचं. ते का वापरायचं, इथून आपण सगळी सुरुवात याच्यामध्ये करणार आहे. याच्यामध्ये अजून काही गणित पाहिजे झाले तर एक गाडी पुण्याहून सुटली, दुसरी गाडी पुण्याहूनच सुटली, पहिली गाडी 8 वाजता सुटली, दुसरी गाडी 9 वाजता सुटली, पहिल्या गाडीचा 40
किलोमीटर/आवर वेग आहे, दुसऱ्या गाडीचा 50 किलोमीटर वेग आहे आणि दोन्ही गाड्या एकमेकींना कधी भेटतील? एक गाडी नागपूरहून निघाली, एक गाडी सिंधुदुर्गहून निघाली, ही गाडी इकडून निघली, ही गाडी तिकडून निघली, तिचा वेळ दिला, हिचा वेळ दिला, हिचा वेग दिला, तिचा वेग दिलाय, दोन्ही एकमेकीला कडकडून कधी भेटतील? कळणार नाही. कधी कधी तुम्हाला चाकाचे पण गणित ह्याच्यामध्ये विचारले जातात. एखाद्या चाकाचं त्रिज्या दिलेली असते आणि ती त्रिज्या त्या गाडीने किती फेऱ्या मारल्या, त्या चाकाने किती फेऱ्या मारल्या, अंतर किती, हे सगळे ह्याच्यामध्ये गणित येणार. आणि भरपूर काही संकल्पना आहेत, सगळे टाईप तुम्हाला सांगत बसत नाही. ज्यावेळेस शिकवणार त्यावेळेस सगळे सांगणार. सरळ व्याज पहिल्या वर्षी सारखंच आणि दरवर्षी सारखंच असतं. आणि चक्रवाढ व्याजामध्ये पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखंच असतं, परंतु मुद्दल अधिक व्याज यावर असणारं व्याज हे चक्रवाढ व्याज मध्ये असतं. आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज जसे नफा आणि तोटा आणि शेकडेवारी आहे, त्या पद्धतीने हे दोन प्रकरण पण खूप महत्वाचे. हे दिलेले आताचे हे उदाहरण आहेत ना, हे एवढ्यावरती अशी कुठलीच परीक्षा नाही ते यावर प्रश्न विचारला नाही. आणि म्हणून हे सगळे प्रकरण आपल्याला एकदम बेसिक टॉडॉन शिकायचे. आणि मग हे येतं आपलं भूमितीचा भाग. यामध्ये आहे वर्तुळ. वर्तुळ म्हणजे काय, त्याचा केंद्रबिंदू, एखाद्या वेळेस कधी कधी व्याख्या विचारली जाऊ शकते, त्याची स्पर्शिका, त्याची छेदिका, त्याची जीवा, व्यास. आणि मग याच्यावरती विचारलेले सगळे प्रश्न, त्याचं क्षेत्रफळ, त्याचा परीघ, बरोबर ना, त्याच्यावर परीघ दिला तर तुम्हाला त्रिज्या काढता आली पाहिजे, वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलं तर व्यास काढता आलं पाहिजे. ह्या सगळ्या संकल्पना दिल्यानंतर यामध्ये शॉर्टकट पद्धतीने बघितल्या विदिन सेकंद कसं उत्तर काढायचं हे आपण प्रत्यक्षात शिकणार आहे. त्रिकोण आहे, त्रिकोणाचे प्रकार आहेत. काटकोन त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे, विषमभुज त्रिकोण आहे, बरोबर ना. आणि बाह्य कोणाचं माप दिलं तर आंतरकोणाचं काढता आलं पाहिजे, आंतरकोणाचं दिलं तर बाह्य कोणाचं दिलं पाहिजे, त्याचं गुणोत्तर दिलं तर त्रिकोण आणि गुणोत्तर प्रमाण यांचा उपयोजनात्मक प्रश्न तयार होतात. ते सगळे प्रश्न या त्रिकोणामध्ये आपण शिकणार आहोत. त्याचबरोबर आयतावरती कसे प्रश्न विचारले जातात. सिंपल प्रश्न म्हणलं तर आयताची लांबी गुणिले रुंदी, हे त्याचं झालं क्षेत्रफळ. 2 कंसात लांबी अधिक रुंदी, हे झाले रुंदी. पण कधी कधी विचारलं जातं रुंदीपेक्षा लांबी ही 2.5 पट आहे आणि मग त्याचं क्षेत्रफळ दिलं जातं, त्याची परिमिती दिली जाते आणि त्यावरून तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे फिरून फिरून विचारल्यात. पण त्या कितीही फिरवल्या तर आपण शिकल्यानंतर आपला एकही मार्क जाणार नाही हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चौरस म्हणजे हे बाजूचा वर्ग आहे. आणि मग चौरस बुद्धिमत्ते सुद्धामध्ये माहिती बघा, चौरस मोजा आणि चौकोन मोजा असे पण वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. तसं चौरसाच्या ह्याच्यावरती सिंपल प्रश्न येतात, पण चौकोन मात्र चौकोनाचे प्रकार आपल्याला सगळे माहित पाहिजेत. समलंब चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे, बरोबर ना, समभुज चौकोन आहे. ह्या चौकोनामध्ये जशा जशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते सगळे प्रश्न आपल्याला शिकायचे आहेत. सिलेंडर म्हणजे वृत्तचित्तीचे घनफळ विचारलं जाऊ शकतं, वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ विचारलं जातं. वृत्तचित्ती म्हणजे सिलेंडरचं म्हणजे दंडगोल म्हणतात त्याला. तर याचं तुम्हाला वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ, त्याचं घनफळ, त्याचे विचारले दिलेल्या क्षेत्रफळानुसार, पृष्ठफळानुसार तुम्हाला त्याची त्रिज्या काढता आली पाहिजे. कधी तुम्हाला त्याची हाईट विचारली जाऊ शकते. हे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. आणि शंकू म्हटलं की 1/3 पाय r वर्ग आणि त्याच्यामध्ये विचारलंय सगळे प्रश्न डिटेल्स मध्ये काही फॉर्म्युल्यांचा वापर इथं आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून ही तयारी करत असताना सगळं सांगितलं तुम्हाला, पण यामध्ये गणिताला आता काहीच येत नाही आणि नव्याने सुरुवात करायची. सर सुरुवात करताना आम्ही नेमकं काय करावं की आम्हाला अजिबात गणित जमत नाही, कशा पद्धतीने तयार करायचं. समजा आपण ठरवलं की आपल्याला आता काहीच येत नाही आणि पहिल्यापासून गणिताची सुरुवात करायची. गणित शिकत असताना काही बेसिक संकल्पना आहेत, बरोबर ना. त्या सगळ्या संकल्पनामधला पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पाढे. हे पाढे आपल्याला किमान 20 पर्यंत आणि जास्तीत जास्त 30 पर्यंत आले पाहिजे. कमीत कमी 20 पर्यंत जास्तीत जास्त. तुम्ही म्हणता सर आम्ही मोठे, काही हरकत नाही. तू मोठा आहे, तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढले, तुम्ही हे 2, 3, 4 दिवसात 8 दिवसात करू शकता. त्यानंतर वर्ग आहे. आता पहिला असेल तुम्ही प्रकरणात काय शिकायचंय, कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 30 असले तरी चालतात. त्याचबरोबर घन असेल तर घन तुम्हाला कमीत कमी 15 पर्यंत आले पाहिजे. कमीत कमी 10, जास्तीत जास्त 15 पर्यंत. त्याबरोबर सगळ्यात महत्वाचं आलं कसोट्या म्हणजे कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. या संख्येला बघितल्या क्षणी हिला कुठल्या संख्येने भाग घालायला पाहिजे. 5ची कसोटी लागू होते का, 6ची होते का, 9ची होते का, 3ची. त्यातली 3ची, 8ची, 9ची ह्या संख्या बऱ्याच पूर्ण कसोट्या ज्या आहेत ते तेवढ्या कमीत कमी तेवढ्या तरी आल्या पाहिजेत. त्याच्यावरती निश्चितपणे तुम्हाला
कॅल्क्युलेशन येणार आहे. त्याचबरोबर गणितामधले असतात ते सगळ्यात महत्वाचे काही आता फॉर्म्युले बुद्धिमत्ता भूमिती पाहिलं तर भूमितीमध्ये सूत्र जे आहे ते सगळे सूत्र तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि यामध्ये याचं कॅल्क्युलेशन करताना हे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार हे सगळं जे आहे ना हे याच्यावरती असणारा तुमचा बॉडमॉसचा नियम, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कॅल्क्युलेशन ह्या सगळ्यावरनं काय होणार आहे रे, कॅल्क्युलेशन आलं पाहिजे बरोबर. आणि यामध्ये कॅल्क्युलेशन जर नाही आलं तर खूप अवघड आहे. आणि त्यात अजून दिलं विविध परिमाणे, आता सांगितलं हेही माहिती असणं गरजेचं आहे कारण याला जोड त्याची असते. हे सगळे जे घटक सांगतोय. आणखी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा चिन्हांचे नियम, चिन्हांचे नियम हे सगळं आहे. आणि याबरोबर हे सगळं शिकल्यानंतर प्रकरण शिकल्यानंतर घेतलं तुम्ही मार्गदर्शन, आणि मार्गदर्शन घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते PYQ, यावरती आहे तुमचं गणित. आणि गणित तुम्हाला तुमच्या माहितीस्तव तुमच्या प्रत्येक परीक्षेमध्ये एकदम क्वालिटी मार्क मिळवून देणारे म्हटलं की हे. बुद्धिमत्ता तरी एखाद्या वेळेस म्हणजे काय करेल तुमचा वेळ खाईल, पण गणिताचा जर चांगला अभ्यास केला 8 दिवस काहीच करू नका तुम्ही, 8 दिवस काहीच करू नका. ज्याला गणित जमत नाही त्यांनी 8 दिवस अगोदर हे चक्र आहे ना, हे गणिताच्या चक्रातून तुम्हाला बाहेर पडायचंय. हे चक्र तुमच्या डोक्यात आलेलं नाही, हे चक्र जोपर्यंत येत नाही, बेसिक संकल्पना ज्या आहेत ह्या मजबूत जोपर्यंत होत नाही, बेसिक संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्या संकल्पना क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला कदापि गणित जमणार नाही, हे निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो. आणि म्हणून हे गणित शिकत असताना अडचणी येतात, प्रत्येकाला अडचणी आहेत, पण अडचणीवर मात करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक माणूस अपयशी ठरतो. जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करतात ती माणसं सतत धडपडत असतात, लोकांच्या दृष्टीने धड नसतात कारण ते सतत पडत असतात, पण खऱ्या अर्थाने पडत नसतात, तर पडता पडता घडत असतात, पडता पडता घडत असतात. तुम्हाला देखील येणाऱ्या परीक्षेमध्ये एखाद्या विषयाची तुम्हाला तुमचं कमांड असेल एखाद्या विषयावरती, पण सगळ्या विषयावरती कमांड नसेल, त्या प्रत्येक प्रकारांना याच पद्धतीने त्याचं बेसिक, त्याचं मूळ, त्याचं नेमकं काय आहे, सुरुवात कुठून कशी करायला पाहिजे, त्याला सोपं कसं केलं पाहिजे, त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने. आता इथं एक एक प्रकरणावरती तुम्हाला गाव घालावं लागणार आहे. एक प्रकरण शिकत असताना, नोकरी लागत असताना आपल्याला माहिती आहे एक प्रकरण शिकत असताना त्या प्रकरणाचं निश्चितपणे अगोदर मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. मार्गदर्शन घेतल्यानंतर त्याचा सराव करणं गरजेचं आहे. आणि सराव केल्यानंतर मागील प्रश्नपत्रिका सोडायच्या, आणि मागील प्रश्नपत्रिका सगळ्या भरपूर सोडल्यानंतर निश्चितपणे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्या पद्धतीचे टाईप आल्या नंतर आणि मी मार्गदर्शन केल्यानंतर निश्चितपणे तुम्हाला प्रश्न सोडवताना आनंद होणार आहे. परंतु तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगतो, ऑनलाईन पद्धतीने आता मी मार्गदर्शन करतो, गेल्या काही 10 वर्षापासून मी मार्गदर्शन करतोय. त्याचा जो अनुभव तुम्हाला सांगतोय की आता आपण ही जी ऑनलाईन बॅच घेतो, तुम्हाला ऑनलाईन बॅच घ्यायची, पण तुम्हाला वाटतं लाईव्ह. अरे लाईव्ह मध्ये तुम्ही काय प्रश्न विचारणार? आणि आता मी शिकवत असताना मी जेवढं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन केलं ना तेवढं कॉन्सन्ट्रेशन लाईव्ह लेक्चर मध्ये करू शकत नाही. त्याचं एक कारण सांगतो, कारण माझ्या समोर तुम्ही नाही आहेत, उलट तुम्ही समोर असल्यानंतर मला शिकवायला आणखी आनंद होईल. परंतु होतं काय तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नेटचा प्रॉब्लेम असतो, काही जणांचं मध्येच डाटा संपतो, बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे नेटवर्क कमी असल्यामुळं ते बरं त्याला अडकतं, व्हिडिओ अडकला जातो, आवाज येत नाही, आणि तो म्हणतो की सर आवाज आहे ना, व्हिडिओ अडकलाय, आम्हाला वाटतं आमचंच बंद पडलंय काय की. आणि मग होतं काय प्रॉब्लेम, तर मग ते मध्येच लेक्चर स्टॉप होतं. कुणी काहीतरी कमेंट्स करतं, कमेंट्स बी अशा असतात की मराठी शिकवत असेल तर गणित शिकवा, गणित शिकवत असेल तर मराठी शिकवा, म्हणजे विचित्र पद्धतीने जर कमेंट्स टाकल्या तर प्रॉब्लेम काय होतो की कॉन्सन्ट्रेशन खराब होतं. आणि अभ्यास करत असताना कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मी जर पुन्हा शाळेत गेलो तर बरेच जण बाकीचे म्हणायचे मी हे शिकल, मी पहिल्यापासून शिकल, सगळं एकदम क्वालिटी करल, जे चुका केल्या ते करणार नाही. मी शाळेत गेल्यानंतर काय करल, तर स्वामी विवेकानंदाने एक मार्मिक उत्तर दिलं होतं की मी एकाग्रता काय करेल, एकाग्रता माझी पूर्ण फोकस करेल. एकाग्रता महत्वाची आहे. आणि आता तुम्हाला मी शिकवतोय तेवढी तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन मी तुमचं खेचून घेतलंय त्या पद्धतीची एकाग्रता असेल तर अशा पद्धतीचे लेक्चर तुम्हाला दिले तर निश्चितपणे तुमचा अभ्यास कमी वेळेत जास्त होणार आहे. आणि रेकॉर्डेड लेक्चर टाकले, हे रेकॉर्ड का करतो मी, कारण ह्याच्यामध्ये कसला व्यत्यय नाही. आता मला सांगा, बरेच जण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करता, तुमच्या वेळेनुसार अभ्यास करता, आताच्या अलीकडे बिझी शेड्यूल झालेलं आहे सगळं बरोबर ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम आहे, पण तुम्हाला काहीतरी जीवनामध्ये करून दाखवायचंय. हे करून दाखवत असताना हे अशा पद्धतीचे लेक्चर पहाटे, सकाळी, रात्री, अपरात्री किती वेळा
वेळा म्हणजे केव्हाही कधीही आणि किती वेळा तुम्हाला हे लेक्चर पाहता येणार आहे. आणि लाईव्हला तुम्ही कुठलाही प्रश्न टाका, डायरेक्ट मला व्हॉट्सअपला टाका, त्याचं सगळ्यांचे संकलन करून त्याच्यावरती एक लेक्चर बनवतो आणि शेवटी लाईव्ह रिव्हिजन पण घेतो. पण मुद्दा काय होतो की बरेच जण काय करतात, लाईव्ह लेक्चर बघत नाहीत. मी बघितलं मागच्या काही बॅच मध्ये 20% सुद्धा लाईव्ह येत नाही, 10%, 15% सुद्धा लाईव्ह येत नाहीत. आणि मग ते म्हणतात फक्त काही दिवस येतात, 8-15 दिवस, पण परत नंतर येत नाही. आणि मग ते लाईव्ह आल्यानंतर काहीतरी गप्पा मारल्या असतात त्यांना त्याच अँगलने, आणि बाकीचं अवंतरित बोलणं मला आवडत नाही. म्हणून मी एकदम क्वालिटी, आणि जरी लाईव्ह घेतलं मी तर मी त्याच्याकडे बघत नसतो कमेंटमध्ये, कारण मला जे शिकवायचंय, मला जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय ते पोहोचवणारच नाही. आणि मग शेवटी काय असेल ते 5-10 मिनिटं, मग शेवटी 5-10 मिनिटात हे तुम्हाला सगळं सांगतोच आहे. मला वाटतं की एखादी परीक्षा अचानकपणे कधीही निघू शकते, तर 100% तुम्हाला रेकॉर्ड देऊन परत PYQ लाईव्ह घेतले, म्हणजे मागील प्रश्नपत्रिका सोडून दिल्या, तर ते जरा भारी वाटणार आहे. किंवा तुमच्या काय अडचणी, तुम्हाला वाटलं की सर याच्यावरती एक व्हिडिओ बनवा, सर याच्यामधली ही संकल्पना समजली, याच्यावरती काय, हे सगळं मी तुम्हाला देतो. मला वाटतं की एक पद्धतीने असा व्हिडिओ जर बनवला, निश्चितपणे तुम्हाला मार्क मिळतील. आणि मला जे काय द्यायचंय तुम्हाला ते तुमच्यापर्यंत पोहोचवेल मी, कारण माझंही कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. मला काय द्यायचंय ते कळलं पाहिजे. मी तुमच्या ठिकाणी बसतो, शिकवताना मी इथं आहे, पण मला वाटतं की या विद्यार्थ्याला नेमकं काय दिलं पाहिजे, त्या विद्यार्थ्याला परीक्षेत नेमकं काय येतंय आणि ते त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आपण शिकवल्यानंतर, मार्गदर्शन दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याला त्याचा मार्क मिळाला पाहिजे. मेन काय, लिस्टमध्ये नाव येणं, आणि ते पर्यंत आपण तुम्हाला मार्गदर्शन करू. तर आजचं जे पहिलं लेक्चर होतं ते अनुक्रमणिकेचं होतं. यामध्ये बरेच काही मी प्रकरणं घेतलेली नाही, म्हणजे बोट व प्रवाह असेल, भागीदारी असेल, चलन असेल, या मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्याच्यावरती प्रश्न नाही. मग असं नाही की मी शिकवणार नाही, सगळे प्रकरण शिकवणार आहे, पण अगोदर जे तुमच्या परीक्षेला येतात ते सगळे प्रश्न मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलाय. काही अडचण असेल ना तर सरळ तुम्ही 94 03 388 249 या नंबरवरती काय करायचं, व्हॉट्सअपला काय करायचंय, आपण फक्त तुमची काय अडचण असेल ते तुम्ही टाईप करून ठेवायची, त्याला उत्तर देणं माझं काम आहे. महाराष्ट्रातला असा शिक्षक आहे, स्वतः मी किती म्हणजे बिझी शेड्यूल असलं तरी फोन स्वतः उचलतो, स्वतः बघतो. येणाऱ्या काळामध्ये तसं होणार नाही, परंतु ह्या सगळ्या गोष्टी जर काही लईच अडचण असेल तर 86 68 96 95 29 हा नंबर आहे ना, हा कॉलिंगचा नंबर आहे. आणि कॉलिंगचा नंबर आहे, पण कॉलिंगचा असला म्हणजे कंटिन्यू फोन महत्वाचा असेल तरच कॉल करायचा. कारण तुम्ही जर मला फोनमध्ये बिझी ठेवलं, तुम्ही जर मला इथं सगळं बिझी ठेवलं, तर निश्चितपणे तुम्हाला क्वालिटी द्यायची, ते काम माझं चालू असतं. PPT बनवणं असेल किंवा नवीन काय गोष्टी तुम्हाला काय द्यायच्यात हे शोधणं चालूच असतं. मी एकच काम करतो, 24 तास झोपलेला मायनस करा, त्यातलं 24 तास एकच ध्यास आणि तुमच्यासाठी अभ्यास, आणि तुम्हाला काय द्यायचंय हे निश्चितपणे देणार. कारण सुंदर चरित्र कोणाकडून उसणं मिळत नसतं, ते स्वतः निर्माण करावं लागतं. आणि स्वतः निर्माण करण्यासाठी कष्ट हेच भांडवल आहे आपलं, आणि बचत हेच उत्पन्न आहे. आणि म्हणून तुम्हाला आज जे लेक्चर घेतलंय आवडलं असेल, जर आवडलं असेल तर तुम्ही खाली कमेंट्स मध्ये तुम्हाला कुठल्या घटकावरती म्हणजे एखादं नवीन लेक्चर घ्यायचंय हे सांगा. एखाद्या म्हणजे तुमचा रिलेटिव्ह असेल, त्या रिलेटिव्ह पर्यंत हे लेक्चर पोहोचवा. याच्यामध्ये काही सुधारणा पाहिजे असेल, तुमचा चांगला अभ्यास असेल तरी देखील तुम्ही सांगा. मी दिलेलं माझं ज्ञान जे आहे, तुम्हाला जे आवडतं ते घ्या, बाकीचं माझं परत करा मला. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात एक नवीन घटकाला सुरुवात करत आहोत. तुर्तास आपण इथं थांबूयात. धन्यवाद.